एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज मैं आपके साथ शेयर करूंगी मनीषा काकी की मेथी के थेपलों की रेसिपी। अगर आपको याद होगा तो लास्ट टाइम मैंने एक रील शेयर करी थी जिसमें मनीषा काकी मेथी के थेपले बना के बड़ी प्यारी सी आवाज़ में प्यारी तरीके से मुझे मेथी के थेपले सर्व कर रही थी। तो बस वही मेथी के थेपले आज हम बनाएंगे। तो सबसे पहले हमें मेथी को पानी में 2 बार अच्छे से धोना है, फिर एक छन्नी में निकाल के एकदम उसे बारीक बारीक कट करना है ताकि पराठा बेलते वक्त कोई दिक्कत ना हो। और अब यहाँ आगे मनीषा काकी ने मेरा बहुत कम हल्का किया है। वो रेसिपी बनाते बनाते मराठी में रेसिपी पूरी बोल रहे थे तो मैंने वही वॉइस रखी है। वीडियो एडिट करते वक्त थोड़ी बीच में कट हुई है, लेकिन अब समझ लेना। मैं सब इंग्रेडिएंट्स एंड मेजरमेंट डिस्क्रिप्शन में दे रही हूँ, सो प्लीज चेक दैट। एंड नाउ ओवर टू मनीषा काकी। 10-15 नमक मिरची, 10-15 लसण की कल्ली कापलेली, 20 पराठ्यांचं पीठ घेऊया। एका प्लेटमध्ये साधारणतः आमच्या 7-8 ओवा क्रश करून घालायचं। 2 चम्मच घालायचे। अंदाजे हिरवी मिरचीचा ठेचा, हळद टाकायची 1 चमचा आणि हे तीळ घालायचे। तीळ एकदम सर्वात महत्त्वाचे, तिळाने पराठा छान होतो। दही आवडीनुसार घालायचं, कोणाला आंबट आवडत असेल तर। आमच्या आवडतं आम्ही 2 चमचे घालतो। 1 चमचा लाल तिखट घालायचं, याने कलर पण छान होतो आणि तिखट सगळीकडे छान लागतं। दही हे चांगलं असं मळायचं, घट्ट गोळा करायचा, याने छान मऊ होतात। म्हणून थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं, गोळा तयार करायचा। म्हणजे आपल्याला कळतं पण आपल्याला किती लाटायचे आहेत। असा गोळा घ्यायचा, त्याला पुन्हा छान मऊ करून घ्यायचं, पिठात घोळायचं आणि त्याला आपण पोळी करतो ना त्याप्रमाणे त्याला मध्येही तेल लावायचं, म्हणजे कसं एकदम सॉफ्ट होतात। आणि त्याला असं उंडा करायचा आणि छान पातळ बेलून घ्यायचं। जेवढं पातळ येईल तेवढं छान, असं छान पातळ एक हाताने लाटणं दाबायचं, एक हाताने पकडायचं, जसं आपण पुरणपोळीला करतो तसं। म्हणजे कसं किनारी त्याच्या छान पातळ होतात। आमची आजी म्हणायची, मुलगी बघावी होतात, भाकरी बघावी काठात। तसंच असतं पोळीचं पण, कळालं का? असं मोठा आम्ही दणके करू, कारण आमच्याकडे भरपूर मोठे मोठे करावं लागतात, कारण खातात आमच्याकडे मस्त मोठं। असं छान तव्यावर टाकून घ्यायचा पराठा, गोल 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 फिरून त्याला असं ब्राऊन पॅचेस पडले पाहिजे। आणि मग असं छान अलगद उचलायचा, असं छान फुलपाटावर ठेवायचा, छान त्याच्यावर चौरवी बाजूनी तूप घालायचं, असं छान लावून घ्यायचं। आवडीप्रमाणे तूप, जबरदस्ती नाही, पण आमच्या आरतीला फार तूप आवडतं म्हणून आम्ही तुपाबरोबर तिला देतो। असं छान सर्व करायचं। Hare Krishna. If you like my recipes and videos, please like, share, subscribe and don't forget to click on the bell icon so you will get notified when I'm online. Thank you for watching.